एका खेड्यात श्रीरंग नावाचा एक चित्रकार राहत होता. त्याची चित्र काढण्याची शैली ही अन्य चित्रकारांपेक्षा सर्वस्वी वेगळी होती. तो चित्रासाठी वापरत असलेले रंग नेहमीच्या रंगापेक्षा वेगळे असत. काळी व सफेद माती, कोळसा, नदीच्या बाहेर मिळणारे दगड यातून तो रंगनिर्मिती करत असे. आकारांचे सादरीकरण व रंगलेपनाचे खास तंत्र हे त्याचं ठळक वैशिष्ट्य होतं. त्यानं आपली स्वतःची चित्रशैली विकसित केली होती. एके दिवशी सकाळच्या प्रहरी एक कलाप्रेमी चित्रकाराच्या घरी आला. त्यानं चित्रकाराच्या भिंतीवरील चित्राकृती निरखून पाहिल्या. रेखाटनातील डौल व सहजता पाहून तो हरखून गेला. श्रीरंग त्यावेळी एका घोड्याचं चित्र रंगवत होता. श्रीरंगाचं लक्ष आपल्याकडे वेधत कलाप्रेमी म्हणाला, मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहे. आपण माझ्यासाठी एक सुंदर चित्र तयार करून द्यावं अशी माझी विनंती आहे. खेडेगावात राहणाऱ्या आपल्यासारख्या कलावंताकडे दूरवरून एक कलाप्रेमी चित्राकृती मागण्यासाठी येतो ही निश्चितच अभिमानाची बाब आहे असा विचार करून श्रीरंगानं त्याला कोणतं चित्र हवंय याची विचारणा केली. मला नृत्य करणाऱ्या मोराचं चित्र काढून हवं आहे आणि तेही माझ्या उपस्थितीत. कलाप्रेमीची ही विचित्र मागणी ऐकून श्रीरंग थोडा वेळ गडबडून गेला. आपल्या समक्ष चित्राकृती काढून मागणारा कलाप्रेमी आयुष्यात प्रथमच त्याला भेटला होता. श्रीरंग त्याला म्हणाला, आपण सांगितलेल्या कलाकृतीची पूर्तता मी 1 महिन्यानंतर करून देईन. हे चित्र माझ्या मनासारखं उतरायला हवंय. मोबदला चित्र तयार झाल्यावर ठरवू असं म्हणून कलाप्रेमी आपल्या घरी निघून गेला. म्हणता म्हणता 1 महिना निघून गेला व कलाप्रेमी ठरल्याप्रमाणे चित्रकाराच्या घरी आला. श्रीरंगाने बाहेर येऊन त्याचं स्वागत केलं व म्हणाला, मी तुमची चित्राकृती तुमच्या समक्ष करून देण्यास तयार आहे. त्याची सर्व पूर्वतयारी मी करून ठेवली आहे. आपण इथंच बसून मोराचं चित्र पूर्ण करू. इतकं म्हणून श्रीरंगानं नाचणाऱ्या मोराचं चित्र झपाट्यानं रंगवण्यास सुरुवात केली. सुमारे अर्ध्या तासाच्या कालावधीत ते चित्र रंगवून पूर्ण केलं व तो रंग सुकण्याची वाट पाहू लागला. तो कलेचा एक उत्तम नमुना होता. रेखाटनातील मोराचा शारीरिक डौल, मुक्तपणा व सौंदर्य अप्रतिम होतं. हे सर्व पाहून कलाप्रेमी म्हणाला, बाबा रे, तुझी ही अप्रतिम कलाकृती पाहून मी बेहद खुश झालोय. तेव्हा या कलाकृतीचा मोबदला मी काय देऊ तेवढं सांग. श्रीरंग म्हणाला, या कलाकृतीची किंमत फारशी काही मागणार नाही. मला फक्त 5,000 रुपये द्या. श्रीरंगाची 5,000 रुपयांची मागणी ऐकून तो कलाप्रेमी हापकून गेला. त्याला वाटलं होतं, खेडेगावातला हा चित्रकार जास्तीत जास्त 1,500 किंमत मागेल. परंतु त्याचा अंदाज साफ खोटा ठरला. कलाप्रेमी म्हणाला, अर्ध्या तासात तुम्ही ही कलाकृती पूर्ण करून दिली. वेळेचं प्रमाण पाहिलं तर अर्ध्या तासाची किंमत आपण 5,000 मागता. हे व्यवहाराला धरून होईल का? कलेच्या किमतीचा वेळेबरोबर मेळ घालणाऱ्या कलाप्रेमीचा श्रीरंगाला राग आला. पण तसं न दाखवता श्रीरंग त्याची समजूत घालत म्हणाला, आपण स्वतःला कलाप्रेमी म्हणता. एखाद्या कलाकृतीची किंमत कशी ठरवली जाते हे मी आपणास सांगणं उचित होणार नाही. पण आपण म्हणत असाल तर मी इतकी किंमत का आकारली आहे हे समजून सांगतो. श्रीरंगानं कलाप्रेमीला आपल्या खास कलादालनात नेलं. तिथं त्याला मोराची शेकडो चित्र लटकवलेली दिसली. ती पाहून कलाप्रेमी म्हणाला, मोराची इतकी चित्र आपण कशासाठी तयार केलीत? श्रीरंग म्हणाला, तुम्ही इथं येऊन गेल्यापासून सतत 1 महिना मी तुमच्या चित्राकृतीचा ध्यास घेतला होता. तिचा सतत अभ्यास करत होतो. माझ्या ध्यानीमनी तुमचा नाचरा मोर ठसवत होतो. तुमच्या अटीप्रमाणे हुबेहूब व जिवंत चित्र कसं रेखाटलं जाईल याचं चिंतन करत होतो. त्यासाठी रानात जाऊन मोरांच्या हालचालीचं, मोरपिसांच्या रंगाचं अवलोकन करत होतो. तुम्ही पाहता ती शेकडो चित्र रेखाटण्यात मी मग्न होतो. शेवटी नाचणाऱ्या मोराची प्रतिमा माझ्या मनावर पूर्ण ठसली गेली. पिसाऱ्याचं रंगरूप, मोराच्या हालचालीतला डौल
याचं नेमकेपण माझ्या मनात ठसलं, म्हणून हे चित्र मी निव्वळ अर्ध्या तासात पूर्ण करू शकलो. माझ्या 1 महिन्याच्या साधनेचं हे फळ आहे आणि त्याचा मोबदला म्हणून मी फक्त 5,000 रुपये मागत आहे. श्रीरंगानं केलेल्या स्पष्टीकरणानं कलाप्रेमीचं पूर्ण समाधान झालं. त्यानं हे चित्र काढण्यासाठी घेतलेली मेहनत, ध्यास, अभ्यास व साधना पाहून त्याच्या मनात श्रीरंगाबद्दलचा आदर दुणावला. त्यानं मागितलेला मोबदला योग्य असल्याची खात्री त्याला पटली. कला ही अनमोल असते, ती एक साधना असते, तपश्चर्या असते, अभ्यास असतो हे त्याच्या लक्षात आलं. श्रीरंगाच्या कलेची किंमत चुकीच्या पद्धतीनं करून त्याचं अवमूल्यन केल्याबद्दल त्याला पश्चाताप झाला. त्यानं श्रीरंगाची क्षमा मागितली. त्याला 5,000 रुपये देऊन चित्र ताब्यात घेतलं आणि त्या थोर कलावंताचा निरोप घेतला.